D11 संभाजीनगर संघाचे कॅप्टन निलेश गवई त्यांच्या सोबतीला आहेत शकील. दोन्ही सलामीचे फलंदाज आता दाखल झाले आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 सुरुवात करते या पहिल्या डावातली टॉस जिंकत शिवशक्ती फैजपूर संघाचा निर्णय. गोलंदाजी करण्याचं आमंत्रण D11 संभाजीनगर संघाला फलंदाजीसाठी. तर या मॅच लगेच होते आहे सुरुवात. दरवीर आमदार चषक 2025 दिवस 6वा दुसरा सामना. पहिल्या डावात पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करत अगदी निसटता पराभव पाहायला मिळाला आपल्याला D11 संभाजीनगर संघाचा. खूप चांगली कामगिरी दुसऱ्या डावात त्यांच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. आता या मॅच मध्ये प्रथमतः फलंदाजीचा निर्णय आमंत्रण दिलाय फैजपूर संघाने. तर लगेच या मॅचला सुरुवात होते आहे. पॉवर प्ले 2 षटकांचा 8 षटकांचा सामना असेल. शिवशक्ती फैजपूर गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन संघाचे कर्णधार आहेत. शिवशक्ती फैजपूर संघाचे कर्णधार कॅप्टन सुरुवात करतायत तंजील खान. या षटक क्रमांक 1 पॉवर प्लेची सुरुवात करतायत. दोन्ही सलामीचे फलंदाज सज्ज. स्ट्रायकिंगला आहेत निलेश गवई. सोबतीला नॉन स्ट्रायकिंगला शकील पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या बॉलला लगेच होते आहे सुरुवात. तर सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनिकेत वामंदे आपलं स्वागत करतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल स्ट्रायकिंगला D11 संभाजीनगर संघाचे कॅप्टन निलेश गवई. तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती फैजपूर संघाचे कॅप्टन आहेत तंजील. कॅप्टन विरोधात कॅप्टन हे बॅटल पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. अगदी पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात होते या पहिल्या डावातली. प्रेक्षक स्वागत आहे आपलं. आणि येत्या 9 तारखेला 9 फेब्रुवारीला या स्पर्धेचा आहे अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसाला धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून वीरेंद्रजी सेहवाग मितालीची राज या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. संधी होती. खूप वेळ बॉल हवेत होता. एक हाताने प्रयत्न होता जरूर. झेल घेण्याचा खातं ओपन होत आहे D11 संभाजीनगर संघाचं. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या डावात खातंही ओपन करू शकले नव्हते निलेश, परंतु या मॅच मध्ये आता खातं ओपन करतायत. रिव्हर्स स्वीप लोअर फुल टॉस डीप होत होता हा बॉल. रिव्हर्स स्वीप काढला होता परंतु प्रॉपर कनेक्शन या बॉलवरती पाहायला मिळालं नाही. तंजील खान अनुभव गोलंदाजीमध्ये आहे. वेग त्यांच्याकडे दोन्ही बाजूला उडवण्याची क्षमता आणि कॅप्टन आहे हे महत्वाचं. बाहेर टाकलेला बॉल गॅप मध्ये टाकलाय. गॅप बेतला आहे. निलेशच्या बॅट मधून येतोय बॉल सीमा पार चौकार. मॅच मध्ये खाते ओपन न करू शकणारे निलेश या मॅच मध्ये आता चांगले पाहायला मिळत आहे. थोडासा दूरवर बॉल ठेवला होता त्याला अगदी गॅप मध्ये भेदलाय आणि 4 धावा प्राप्त करतायत निलेश. थोडासा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न या बॉलला. बॉलच्या लाईन मध्ये आता आले नाही निलेश. डॉट बॉल येतोय त्या चौकारानंतर. आणि खरं तर ज्या प्रकारे शिवशक्ती फैजपूर संघ बघितला तर डेप मध्ये गोलंदाजी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. सुरुवात कर्णधार या पहिल्या षटकातली करता आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती झाले आहे. थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न होता निलेशचा. तर डॉट बॉलने षटकाची होती आहे समाप्ती. पहिलं पॉवर प्लेचे षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे D11 संभाजीनगर संघाची 6 धावा बिनबाद.
मागच्या वेळेला निलेश गवई सोबत आपल्याला गोपी पाहायला मिळाले होते, परंतु आता शकील पटेल डावखुऱ्या हाताचे फलंदाजांना प्रोत्साहन दिलंय सलामीच्या जोडीमध्ये धावा करण्यासाठी. सुरुवात पहिल्या षटकामध्ये संयमी राहिले, एक चौकार आला, त्यामध्ये 6 धावा प्राप्त केल्या पहिल्या षटकात निलेश गवई. आता या सामन्यामध्ये थोडंसं जबाबदारी घेऊन फलंदाजी करताय, संयम त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. विकी कलमे गोलंदाजी मार्कवरती. विकी कलमे मॅन फ्रॉम पुणे परिसरात एक डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाजी मार्कवरती आहे. विकी कलमे अनेक नामांकित स्पर्धांमध्ये विकीने त्याच्या गोलंदाजीने छाप सोडली आहे. आता या विदर्भाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला विकी. पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक येतायत बॉल खाली, परंतु बॉल पर्यंत पोहोचले नाही. मिडॉनच्या अगदी जागेवरती हा बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. थोडासा या बॉलला दिशा दिली आहे निलेशने, गॅप मध्ये आहे, फाईन लेगला प्रयत्न, पुरेपूर प्रयत्नांना सलाम असेल, परंतु बॉल अगदी सीमा पार चौकार येतोय. मागच्या 2024च्या ISPL मध्ये श्रीनगर के वीर मध्ये खेळताना पाहायला मिळाले होते रोहित यादव. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील, बॅटाने बॉलचा आता तेवढा संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय त्या चौकारानंतर. विकी कलमे पुणे परिसरामध्ये अनेक नामांकित स्पर्धांमध्ये विकीने त्याच्या गोलंदाजीची छाप आतापर्यंत विकी सोडत आलाय. आज विदर्भाच्या या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चांगली गोलंदाजी करतोय विकी. स्लोअर बॉल आता पेश केला होता, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न निलेशचाही झाला. ओ नो लुक, चांगला फटका, प्रॉपर टायमिंग झालाय, आणखी एक वेळ बॉल सीमा पार चौकार. आज निलेश गवई वेगळ्याच अंदाजामध्ये फलंदाजी करताय. पहिल्या सामन्यामध्ये काय चुका झाला, त्या चुकांना भरून काढून एक नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न या पहिल्या डावात करतायत निलेश. चांगली सुरुवात करून देत आतापर्यंत या षटकामध्ये निलेशने 2 चौकार लगावले. विकी कलमे सारख्या गोलंदाजांवरती हल्ला चढवलाय. प्रॉपर क्लास दाखवताय विकी. मागच्या बॉलवरती अगदी क्लास फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, डीप कव्हरला मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडासा फाईन ठेवलाय. मिड ऑन मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ रिव्हर्स स्वीप खेळला, टॉप पेच झालाय, बॉल हवेत आहे. विकी कलमेने आता घेतलाय बदला आणि निलेश गवई बाद.
15 धावांवरती निलेश गवई बाद झाले. त्यांनी प्रयत्न केला चांगली सुरुवात करून देण्याचा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आणखी एक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये टॉपेज पाहायला मिळाला आणि निलेश गवई यांना चालतं केलंय विकी कलमेने. सतीश जाधव पहिलाच बॉल ड्राईव्ह करत एक धाव येते, म्हणजेच की एका धावेच्या मदतीने षटकाची समाप्ती. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले. पहिल्या डावामध्ये D1 D11 संभाजीनगर संघाची धावसंख्या झाली आहे 16 धावा 1 बाद. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त. तंजील खान गोलंदाजी मार्कवरती आपल्या स्पेलमध्ये परत येत आहेत. तंजील पहिल्या षटकामध्ये तंजीलने 6 धावा खर्च केल्या होत्या, 6 धावा दिल्या होत्या. तदनंतर या षटकामध्ये पुन्हा आपल्या स्पेलला परत येत आहेत तंजील. सतीश जाधव साठी एक लोअर फुल टॉस समोर खेळून काढलाय लॉंग ऑनला. एक धाव येते आहे आणि खरं तर ज्या प्रकारे पहिल्या काही षटकांमध्ये धावा केल्या निलेश गवईने चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न, त्यानंतर एक मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना बाद व्हावं लागलं. विकी कलमे आपल्या स्पेलमध्ये विकीने चांगली गोलंदाजी केली. 10 धावा खर्च करत पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद सुद्धा केलाय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिला. शकील साठी हा बॉल मिसमॅच झालाय. फटका बॉल हवेत. तंजील बॉल खाली येत आहेत परंतु बॉल पर्यंत पोहोचले नाहीत. तंजील आपल्या फॉलो थ्रू मध्ये अशा कॅचेस पकडणं थोडंसं अवघड जातं. खूप वेळ बॉल हवेत होता परंतु अगदी विरुद्ध दिशेला धाव करत होते तंजील, त्यामुळे बॉल पर्यंत पोहोचले नाहीत आणि 2 धावा येत आहेत. 19 धावा 19. या अगोदरचा सामना युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघासोबत ज्या वेळेला दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी झाली D11 संभाजीनगर संघाची कौतुकास्पद. तदनंतर फलंदाजीमध्ये पहिल्या डावात जरूर धावा आल्या नाही. स्लोअर बॉल अगदी पायावर टाकला होता. एक धाव येते आहे आणि डावखुरे आताच्या फलंदाजासाठी तंजीलची ही गोलंदाजी आतापर्यंत त्यांना खूप फायदेशीर ठरली आहे. थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न झालाय. अगदी यॉर्कर लाईनला प्राधान्य देत आहे गोलंदाजीमध्ये तंजील आणि या स्पेलवरची या टप्प्यावरची गोलंदाजी निश्चितच फायदेशीर ठरते अनेक गोलंदाजांना. स्लोअर बॉल इनसाइड आउट चांगला खेळला फटका. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक खाली. डाऊन दी बॉल पकडला गेलाय सेल आणि आता सतीश जाधवचाही संपवला खेळ. दुसरा धक्का D11 संभाजीनगर संघाला. फलंदाज पाठवायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळण्याचा. इनसाउट आउट फटका चांगला खेळला होता सतीशने. त्यानंतर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक याच फटक्यासाठी सजावला होता तंजीलने आणि बाद व्हावं लागलं सतीश जाधव यांना. आजही या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या करू शकले नाही सतीश. पहिल्या काही षटकांमध्ये निलेश गवईची चांगली सुरुवात, त्यानंतर थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय, दबाव पाहायला मिळतोय फलंदाजांवरती. ते प्रेशर रिलीज करण्याचा, दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली पहिल्या षटकात
तंजील खानने सुरुवात केली. आता या षटकामध्ये आपल्या स्पेलमध्ये परत चांगली गोलंदाजी करतायत तंजील आतापर्यंत. स्ट्रायकिंगला आकाश. आकाशसाठी पहिलाच बॉल समोर टाकला होता. पसंत आहे आकाशला. पहिलाच बॉल आगाज करताय षटकाराने. 6 धावा. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आगाज करतायत आकाश षटकाराने. आणखी एक वेळ इनसाइड आउट प्रॉपर पटका आता फसवलाय तंजीलने आकाशला. आकाश बाद पलटवार. तिसरा धक्का. तीन षटकातला खेळ आता पहिल्या डावातला समाप्त झालाय. धावसंख्या 26 धावा. आणि ज्या प्रकारे आकाशने आगाज केला होता त्यांच्या खेळीचा षटकाराने दुसऱ्याच बॉलवरती आकाशला चालतं केलं. त्याच क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा प्रयत्न याही बॉलवरती होता आकाशचा. तिसरा धक्का. 26 धावेंवरती. रवी भुंबक आडव्या बॅटने समोर खेळलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आताही बॉलच्या खाली पकडला गेलाय झेल आणि बॅक टू बॅक शकील पटेलचाही संपवलाय खेळ. चौथा धक्का D11 संभाजीनगर संघाला. बाद होत आहेत. एकही फलंदाज खेळपट्टीवरती थांबण्यासाठी तयार नाही. प्रयत्न होतोय मोठा फटका खेळण्याचा परंतु संयमाची खेळी इथून करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलाय तंजील खान यांनी प्रत्येक क्षेत्ररक्षणावरती जबाबदारी दिली आहे आजच्या या दिवसामध्ये. आणि त्या जबाबदारीवरती खरं तर विश्वास दाखवलाय प्रत्येक गोलंदाजाने. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालंय चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत झेल पुरेपूर प्रयत्न झाला झोकून देण्याचा मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये रोहित यादवचा एक चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला आपल्याला चौकार रोखण्याचा. आणि खरं तर ही खासियत आहे शिवशक्ती फैजपूर संघाची. हा संघ जर मैदानाच्या आतमध्ये उतरला तर आपलं 100% देतोय आणि तेच दिसतंय. थोडासा समोर टाकलेला बॉल ब्लॉक होलमध्ये वायडर लाईनची ती गोलंदाजी आज प्राधान्य दिलंय गोलंदाजांनी आतापर्यंत काही षटकांमध्ये. रवी बुंबक वर्तकनगर एक्सप्रेस ठाणे परिसरात एक वेगवान गोलंदाज. पडल्यानंतर अगदी बाहेर वळवला होता अँगलने. अँगल क्रिएट केला रवीने यावेळी या बॉलसाठी. डावखुरी हाताचा फलंदाजासाठी ती तशा प्रकारची गोलंदाजी रवीची आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये एक महत्त्वपूर्ण ठरली आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे रवी अँगल क्रिएट करता थोडासा बघितलं तर डावखुरी आता त्याच्या फलंदाजासाठी समोर टप्पा ठेवतं त्यानंतर बाहेर त्या बॉलला वळवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. आणि खरं तर खासियत आहे गोलंदाजाची. वर्तकनगर एक्सप्रेस ठाणे परिसरातील हा एक वेगवान चमकता सितारा युवा गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आता डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला.
समोर ठेवला त्या बॉलला आणि अगदी बघा डीप फैनलिकला क्षेत्ररक्षक सजवला आणि अगदी समोर बॉल ठेवला म्हणजेच की काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम फलंदाजाच्या डोक्यामध्ये रवीने केलं आणि अशा एक नामवंत चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये होते आहे. 28 धावा 4 बाद. D11 संभाजीनगर पहिल्या डावामध्ये आतापर्यंत आडव्या बॅटने खेळला या बॉलला. प्रॉपर टायमिंग आता झालंय का बघण्यासारखं. हो झेल सुटतोय. आपण क्षेत्ररक्षणाचं कौतुक करत होतो प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं कौतुक करत होतो परंतु आता मात्र तो झेल सटकलाय आणि 2 धावा येत आहेत. 30 धावा 30 ही पहिली चुकी पाहायला मिळते फैजपूर संघामध्ये आपल्याला. आतापर्यंत जर बघितलं तर पुरेपूर प्रयत्न झाले क्षेत्ररक्षणामध्ये. झोकून दिलं होतं प्रत्येक क्षेत्ररक्षकाने परंतु थोडंसं जर बघितलं तर सूर्याची किरणे डोळ्यावरती आली असावी त्यानंतर हा झेल सुटला असावा हे पाहण्यासारखं परंतु प्रयत्न पुरेपूर झाला. आतापर्यंत रवी मुंबक वर्तक एक्सप्रेसने खूप चांगली गोलंदाजी केली. अवधूतसाठी अगदी समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करत डीप कव्हरला आणि अवधूतची खासियत आहे थोडंसं आणखी फंबल पाहायला मिळतं. या चुका पाहायला मिळत आहेत. वारंवार चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. तेच फायद्याचं ठरतंय D11 संभाजीनगर संघासाठी. तर या 2 धावेच्या मदतीने षटकाची समाप्ती. 4 षटक समाप्त. 32 धावा 4 बाद आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमधला तर आतापर्यंत 4 षटकातला खेळ पहिल्या डावातला समाप्त. धावसंख्या आहे 32 धावा 4 बाद. D11 संभाजीनगर संघाची टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय त्यांचा राहिलाय आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी झाली आहे. तंजील खान यांनी आपल्या स्पेलचे 2 षटक टाकले ज्यामध्ये 16 धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे गडीबाज सुद्धा केले आहे. रवी मुंबक वर्तक एक्सप्रेसने पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. 1 गडीबाज सुद्धा केला. अवधूत चव्हाण मागच्या सामन्यामध्ये अवधूतने एका बाजूला संयमाची खेळी करत एक सन्मानजनक धावसंख्या दिली होती आपल्या संघासाठी. याही सामन्यामध्ये जबाबदारी येऊन ठेपली आहे अवधूत वरती एका बाजूला धावा करण्यासाठी. तो दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर डेप मध्ये गोलंदाजी आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली तंजील खान रवी मुंबक तशा प्रकारची गोलंदाजी उपलब्ध आहे शिवशक्ती फैजपूर संघाकडे. तर हा मॅच उर्वरित खूप चांगला होईल. दोघी बाजूला जर बघितलं तर मराठवाड्यातील एक संघ आहे. सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्यांचीही राहिली. जरूर फलंदाजीमध्ये पहिल्या डावामध्ये त्यांनी
एका बाजूला मराठवाड्याचा संघ तर दुसऱ्या बाजूला खानदेश परिसरातील संघ आहे. शिवम राठोड सुरुवात करता या षटकातली. समोर टाकला होता बॅटची कडा, पंचांचा बोट आकाशाकडे आणि शाहरुखचा खेळ होतोय समाप्त. 5वा धक्का D11 संभाजीनगर संघाला लागतोय. गडी बाद होत गेले. एका बाजूला कोणताही फलंदाज जबाबदारी घेऊन संयमाची खेळी करू शकला नाही आणि याही मॅच मध्ये त्याच चुका पाहायला मिळते आपल्याला D11 संभाजीनगर संघाच्या फलंदाजांकडून. दुसऱ्या बाजूला वारंवार गडी बाद होत आहेत. बॅक टू बॅक गडी बाद झाल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळतोय फलंदाजांवरती. दुसऱ्या बाजूला डावखुरी आताचे फलंदाज अवधूत चव्हाणची चांगली खेळी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु आताही या सामन्यामध्ये संयमाचा खेळ त्याचा आतापर्यंत राहिलाय. नवीन फलंदाज आता दाखल झालेत. कृष्णा शिंदे. कृष्णासाठी पहिलाच बॉल एक उडवण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा. शरीरावर जाऊन बॉल हा आदळतोय. डॉट बॉल येईल कृष्णासाठी. शिवम राठोड फैजपूर परिसरातील एक वेगवान गोलंदाज. अनेक वर्ष फैजपूर संघासाठी हा क्रिकेट खेळत आलाय. आजही या विदर्भाच्या मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत शिवम. समोर टाकला होता, खेचला या बॉलला ऑन साइडला, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक एक धाव या बॉलवरती येते. 33 धावा धावफलकावरती. अवधूत एका बाजूला. संयमाचा खेळ आतापर्यंत अवधूतचा राहिलाय. तेवढ्या प्रकारचं गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळाले तंजील खान यांच्या माध्यमातून आपल्याला. तो क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल डावखुरे आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडंसं अवघड जरूर जातं क्षेत्ररक्षणामध्ये, कारण वारंवार तुम्हाला चेंजेस प्रत्येक बॉलवरती करावे लागतात. तेच करतायत तंजील. रिव्हर्स स्वीप खेळलाय. ही स्पेशल क्वालिटी आहे अवधूत चव्हाणची. बॉल सीमा पार, एक टप्पा चौकार. स्ट्रॉंग फटका राहिलाय. स्ट्रॉंग झोन मध्ये गोलंदाजी जर झाली अवधूतच्या तर अशाच प्रकारचे फटके पाहायला मिळतात आपल्याला अवधूतच्या बॅट मधून. मागच्याही सामन्यामध्ये अशाच प्रकारचे एक दैदिप्यमान फटके त्यांनी खेळले. आताही मॅच मध्ये त्याचा प्रत्यय दाखवतोय अवधूत. चौकार प्राप्त केला या बॉलवरती. 37 धावा धावफलकावरती आता झाल्या. 5वं षटक चाललंय शिवम राठोडचं आतापर्यंत. चांगलं डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला सजवलाय. आता थोडासा डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक पदादित्याचा उपयोग करून धाव घेण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आत्ताही लागते आणि एक धाव येते या बॉलवरती. एका बाजूला संयमाचा खेळ करणं गरजेचं आहे. पहिल्या डावात जर बघितलं तर मागच्याही पहिल्याही सामन्यामध्ये अशाच प्रकारची खेळी D11 संभाजीनगर संघाच्या फलंदाजांकडून झाली. त्यानंतर आकाशने ते सांभाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या सामन्यामध्ये आकाशला पहिला षटकार त्याने लगावला. त्यानंतर बाद केलंय आकाशला तंजीलने. 5 बाद 38 धावा 38. पहिल्या डावातला खेळ चाललाय. 5वं षटक. कृष्णासाठी हा बॉल अगदी पायावरती टाकला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक तंजीलचं. फेकीही तेवढी चांगली पाहायला मिळाली आणि या बॉलवरती मात्र मिळते एक धाव. म्हणजेच की षटकाची समाप्ती. 5 षटकाचा पहिल्या डावातला खेळ समाप्त. D11 संभाजीनगर संघाची धाव संख्या 39 धावा 5 बाद.
439 39 धावा 5 बाद गोलंदाजी मार्क वरती आता पाहायला मिळतात आपल्याला रवी बुंबक. वर्तक एक्सप्रेस मॅन फ्रॉम ठाणे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आता कृष्णाचा, अगदी डाऊन दी लेग बॉल होता. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, अगदी खाली राहिला बॉल. बॅट आणि बॉल मध्ये आता प्रॉपर कनेक्शन नव्हतं, संपर्क तेवढा झाला नाही. डॉट बॉलने सुरुवात होती आहे या षटकातली. एका बाजूला संयमाचा खेळ करणं गरजेचं आहे, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं खेळीला ऍक्सिलरेट करणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल चांगला खेळलाय ऑन साइडला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. आता या बॉलवरती एक धाव मात्र येईल. गरज आहे मोठ्या फटकेबाजींची आणि प्रयत्न असेल अवधूतचा सुद्धा, कारण दुसऱ्या बाजूला बघितलं तर कृष्णा त्यांना साथ देत आहेत. गरज आहे या परिस्थितीमध्ये संयमाचा खेळ, आणि त्या संयमाच्या खेळामध्ये त्या खेळीला थोडंसं विध्वंसकरित्या खेळणं सुद्धा. एका बाजूला रवीची चांगली गोलंदाजी झाली, पहिल्या षटकामध्ये त्यानं मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. थोडासा स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि या वेगळ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये अवधूत चव्हाण तर तिसऱ्या पंचाकडे आता अपील केली आहे. फ्रंट फूटच्या नो बॉलच्या चेकिंगसाठी तिसरे पंच आता ऍक्शन मध्ये असतील, तर बघूयात तिसऱ्या पंचांचा काय डिसिजन पाहायला मिळते आपल्याला. फ्रंट फूटच्या चेकिंगसाठी तिसऱ्या पंचाकडे अपील केली आहे ऑनफिल्ड पंचांनी, तर डिसिजन येण्याचं बाकी आहे. आतापर्यंत अवधूत प्रयत्न करत होते धावा करण्याचा, परंतु थोडासा अवघडा वेगळा प्रयत्न होता फटका खेळण्याचा, धावा करण्याचा. तर रवी बुंबकची चांगली गोलंदाजी झाली. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये त्याने 6 धावा खर्च करत एक गडी बाद सुद्धा केला होता. पहिल्या डावातला खेळ आता चाललाय. आमंत्रण दिलं होतं फलंदाजीसाठी D11 संभाजीनगर संघाला. प्रथमतः आतापर्यंत फलंदाजी करत 40 धावा धावफलकावरती त्यांनी केल्या. तर तिसऱ्या पंचांची अपील म्हणजेच की हा नो बॉल, इट्स नो बॉल आणि पुढचा बॉल प्री हिट असेल तर जीवनदान संधी मिळते आहे अवधूत चव्हाणला. बॉलवरती अवधूत चव्हाणला संधी मिळते आहे. तिसऱ्या पंचाकडे अपील केली होती ऑनफिल्ड पंचांनी. चांगली पंचगिरी पाहायला मिळते आतापर्यंत. समीरजी आणि अक्षयजी निर्मल दोन्ही ऑनफिल्ड पंच आहे आणि पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. इट्स अ फ्री हिट आणि स्ट्रायकिंगला आता अवधूत पाहायला मिळतील आपल्याला. 41 41 धावा, हा बॉल फ्री हिट. अवधूत स्ट्रायकिंगला. रवीचा हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, एक्झिक्युशन त्या फटक्याला प्राप्त तेवढं करू शकले नाही रवी आणि फ्री हिट वरती येते आहे मात्र एक सिंगल, एकच धाव. 42 42 धावा, 6वं षटक. रवी बुंबकने मात्र फ्रंट फूटचा नो बॉल टाकला, त्यानंतर त्याने कमबॅक चांगला केला. त्याला माहिती आहे डावखुरी आताच्या फलंदाजासमोर कशा प्रकारची गोलंदाजी करायची.
आणखी समोर खेळण्याचा प्रयत्न, मिसमॅच झालाय, पटका टॉप पेच झालाय, बॉल हवेत आणि आता कृष्णा शिंदेचाही खेळ केलाय समाप्त. पंचांनी बॉलची मागणी केली आहे, तर कृपया बॉल पाठवायचा आहे. 42 धावेंवरती 6 बाद. D11 संभाजीनगर संघाची धावसंख्या. एका बाजूला अवधूतला संधी मिळाली, परंतु दुसऱ्या बाजूला कृष्णाचा तो प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा आणि त्यालाही आता चालतं केलंय रवीने. वर्तक एक्सप्रेस ठाणे परिसरातील एक वेगवान युवा गोलंदाज, युवा सितारा चांगली गोलंदाजी करतोय. 2 गडी त्याने आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये बाद केले आहे. पहिलंही षटक 6 धावा खर्च केलेत, 1 गडी बाद केले आणि याही षटकामध्ये त्याने दुसरा गडी आणखी आता बाद केलाय. त्याच्या खात्यामध्ये ती विकेट आणखी एक जोडली जाईल. शिवम राठोडचं पहिलं षटक आपल्या स्पेलचं त्यांनी 7 धावा खर्च केल्या होता आणि 1 गडी बाद सुद्धा त्याने केलाय. आणि तदनंतर जर बघितलं तर या पहिल्या डावामध्ये गोलंदाजी खूप अव्वल दर्जाची ठरली आहे शिवशक्ती फैजपूर संघाची. वारंवार बांधून ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजांना राहिलाय, संधी देत नाहीये, स्लॉटमध्ये बॉल करत नाहीये, थोडासा रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय आणि फायदेशीरही तो ठरलाय. फिरोज खानसाठी अगदी समोर टाकलेला हा बॉल लॉंग ऑनला. व्हाईटिश थोडासा हा बॉल खेळला, क्षेत्ररक्षक 1 धाव येते या बॉलवरती. षटक क्रमांक 6 ज्या प्रकारे टाकला आहे रवी बुंबकने. वर्तक एक्सप्रेस चमकली आहे मैदानाच्या आतमध्ये. अनेक नामांकित खेळाडू यांचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव आहे, अशा प्रकारचे अनेक खेळाडू आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि येणाऱ्या काळातही पुढच्या काही सामन्यांमध्ये अनेक नामवंत सितारे खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. अवधूतसाठी समोर टाकला होता बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आता डाऊन दी बॉल, चांगला झेल आता टिपला, नाही करणार चुकी आणि अवधूत आताही होत आहेत बाद. 7वा धक्का D11 संभाजीनगर संघाला. ठाण्याचा हा खेळाडू एक युवा गोलंदाज आपल्या स्पेलमध्ये 10 मात्र धावा खर्च करत त्याने 3 गडी बाद केले आहे. म्हणजेच की एक इकॉनॉमिकल स्पेल त्याचा पाहायला मिळाला. रोहित नवीन फलंदाज आता दाखल होतील. फिरोज खान त्यांच्या सोबतीला रोहित. शेवटचे या पहिल्या डावातले 12 बॉल शेष आहे. समोरच्या 12 बॉलवरती कुठपर्यंत धावा करेल, कुठपर्यंत धावसंख्याचा डोंगर उभा करेल बघण्यासारखं आहे पहिल्या डावामध्ये D11 संभाजीनगर संघ. मागच्या सत्रामध्ये ISPL मध्ये श्रीनगर के वीर मध्ये रोहित आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. आता तोच गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल रोहितचा, खोलवर टप्प्यावरचा, वाईडर लाईनला अगदी यॉर्कर होता, बीट झाले यष्टीरक्षक सुद्धा आणि हा येतोय बाईच्या स्वरूपातला चौकार. रोहित यादव श्रीनगर के वीर ISPL मध्ये हा
युवा गोलंदाज खेळताना पाहायला मिळाला होता. आज या विदर्भामध्ये पहिल्याच बॉलवरती बाईटच्या स्वरूपातला चौकार जरूर आलाय, परंतु बॉल जर बघितला तर खूप चांगला टप्पा पाहायला मिळाला आपल्याला. ओ खेचलाय स्लॉट मध्ये होता बॉल, प्लॉट केला मैदानाच्या आतमध्ये, षटकार. लपेटलं होतं या बॉलला, षटकार आलाय फिरोजच्या बॅटमधून. आणि या शेवटच्या क्षणांमध्ये अशा फिनिशिंग टचेसची गरज आहे. पहिल्या डावात तुम्हाला तशा प्रकारची धावसंख्या उभा करावी लागणार आहे, कारण दुसऱ्या डावामध्ये जर बघितलं तर डेपमध्ये फलंदाजी आहे शिवशक्ती पेजपूर संघाकडे. तेवढी बलाढ्य धावसंख्या धावफलकावरती पहिल्या डावात उभी करणं गरजेचं आहे, आणि तोच प्रयत्न राहिलाय आतापर्यंत फिरोज खानचा सुद्धा. या अगोदरच्या बॉलवरती षटकार लगावलाय, चांगला फटका तो पाहायला मिळाला. 53 धावा आता धावफलकावरती होतील. पहिला डाव आमंत्रण D11 संभाजीनगर संघाला फलंदाजीसाठी. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत. आणखी फुलटॉस बॉल होता, आणि या फुलटॉस बॉल वरती चालतं केलंय, गडी बाद होतील, म्हणजेच की आता फिरोज खान बाद होणार आहेत. आणि पहिला विकेट जातो आहे रोहित यादवच्या खात्यामध्ये, आणि 8वा धक्का D11 संभाजीनगर संघाला. शेवटच्या काही क्षणांमध्ये फलंदाजीसाठी 8 बाद 53 धावा. रोहितने आणखी एक व्हेरिएशन बॉल पेश केला, बाहेर वळवला या बॉलला. या अगोदरचा बॉल अगदी आतमध्ये वळवला, आता हा बॉल अगदी बाहेर वळवला संदीपसाठी. आणि व्हेरिएशन जर बघितलं तर अव्वल दर्जाचं रोहितकडे उपलब्ध आहे. समोर इनसाइड आउट फटका चांगला खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, प्रॉपर टायमिंग, एक टप्पा संदीपच्या बॅट मधून, चौकार. थँक्यू. 57 धावा. आता एक चकित करणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. 7 षटकाचा खेळ समाप्त. D11 संभाजीनगर संघाची धावसंख्या 57 धावा, 8 बाद. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत 7 षटक समाप्त झालंय. रोहितचं ते षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या, एक गडी बाद सुद्धा केलाय. शेवटचे 6 बॉल स्ट्रायकिंगला आता असतील रोहित. संदीपने जर बघितलं तर एक चौकार लगावला या शेवटच्या क्षणांमध्ये, आणि तो फायदेशीर ठरणार आहे दुसऱ्या डावात गोलंदाजीवरती. ज्या वेळेला गोलंदाजीसाठी उतरेल
D11 संभाजीनगर संघ. मागच्याही मॅचमध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच शेवटपर्यंत खेचला होता D11 संभाजीनगर संघाकडे. तर बघण्यासारखं ज्या प्रकारे त्यांची व्हेरिएशन अनेक डेप्थमध्ये गोलंदाजी आहे, तर दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल शिवशक्ती फैजपूर संघाची. परंतु आता मात्र शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातले पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्गवरती आता आहे विकी कलमे. विकेचा पहिलाच बॉल दांड्यावरती यष्ट्या गुल केलाय आणि 9वा धक्का D11 संभाजीनगर संघाला लागतोय. अमराज मृत्युंजय संघामध्ये अनेक वेळा अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो आपल्याला विकी कलमे. पहिलाच बॉल यष्ट्यांवरती होता या शेवटच्या षटकातला आणि 9वा गडी बाद झालाय. 9 गडी बाद झालाय D11 संभाजीनगर संघाचे. एका बाजूला लागोपाठ विकेटचं पतन होत गेलं. कोणताही फलंदाज संयमाची खेळी या पहिल्या डावात करू शकला नाही संभाजीनगर संघासाठी. डावकुरे आताचा फलंदाज आता दाखल होईल अमोल उदावंत. अमोलचा एकतर समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करत डीप कव्हरला एक धाव घेतायत अमोल, कारण त्यांना माहिती आहे दुसऱ्या बाजूला फिंच हिटर संदीप राठोड आपल्याकडे आहे, ज्यांनी मागच्या षटकामध्ये एक चौकार लगावला रोहितवरती. तदनंतर रोहितने चांगला बॅक केलं होतं स्वतःला आणि या षटकामध्ये शेवटचं बॅटल असेल. 9 बाद 58 धावांवरती. संदीपने समोर खेळलाय ओव्हर द बॉलर हेड. बॉल अगदी सीमा पार. संदीपच्या बॅट मधून चौकार. आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणांमध्ये चांगला फिनिशिंग टेच देत असताना, आणि तेच गरजेचं आहे शेवटच्या क्षणांमध्ये धावा करणं, तेच करतायत संदीप. आणखी थोडासा अखोटप्प्याचा बॉल होता, बॅक ऑफ द हँड स्लोअर पाहायला मिळाला हा बॉल. संदीपला असं वाटलं की हा बॉल वेगाने टाकतील विकी, परंतु तेवढंच चांगलं. आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड या मॅचचा युट्यूब वरती लाईव्ह आनंद घेत आहेत. भाऊंचं स्वागत असेल. हा बॉल अगदी समोर खेळलाय, बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलेत आणि आता मात्र पहिल्या डावातला खेळ D11 संभाजीनगर संघाचा होतोय इथे समाप्त. या पहिल्या डावामध्ये 10 गडी बाद झाले आहे D11 संभाजीनगर संघाचे. धावसंख्या 62, 62 धावा आणि 63 धावांचं आव्हान दुसऱ्या डावामध्ये असेल. तर लगेच जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत जुळतील समालोचक कक्षामध्ये व्हॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम. तिथपर्यंत मी समालोचक अनिकेत आपली रजा घेतो. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. तर नुकताच खास या सामन्याला शुभेच्छा देण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमचे मार्गदर्शक धर्मवीर संजूभाऊ गायकवाड मुंबईवरून मोबाईलवर थेट लाईव्ह हा सामना पाहत आहेत आणि त्यांनी आजच्या सर्व सहभागी संघांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. भाऊसुद्धा अतिशय बारकाईने हा सामना पाहत आहेत आणि दोन्ही टीम चांगलं दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत. याही आधीचा सामना त्यांनी बघितला आणि त्याही दोन्ही संघाचं त्यांनी नुकतंच भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कौतुक केलं आहे.
असलेला हा महत्वाचा दिवस 6व्या दिवसात दुसरा सामना डी11 संभाजीनगर संघाने याही लढतीत जर बघितलं तर टॉस जिंकून शिवशक्ती संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि 62 धावा बनवता आल्या डी11 संभाजीनगर या टीमला. प्रथम बॅटिंग करत असताना निलेश गवई आणि अवधूत चव्हाण या दोन बॅटरला वगळता कुठलाही बॅटर दुहेरी आकडा सुद्धा गाठू शकला नाही आणि सर्व बाद झाला हा संघ. एका बाजूला सन्माननीय मुकेशजी बोरचे शिवशक्ती 11 फैजपुरा संघ, तर दुसऱ्या बाजूला निलेशजी गवई आणि फिरोजभाई यांचा डी11 संभाजीनगर. या दोन टीम दरम्यान लढत आहे. दोन्ही ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आहे. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती 11 फैजपूर संघाकडनं भुसावळ परिसरातला एक डावखुऱ्या हाताचा आक्रमक बॅटर मोईन, तर त्याच्या सोबतीला आहे मुंबई परिसरातील नागेश वाडेकर, जे कित्येकदा आपल्याला अनेक चांगल्या व्यावसायिक संघाकडून महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि भारताच्या काही प्रमुख स्पर्धांमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाली. ही सलामीची जोडी नागेश वाडेकर आणि मोईन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सतीश नाना जाधव येतात पहिल्या षटकात. संभाजीनगर परिसरातील एक दर्जेदार गोलंदाज, चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली आहे आतापर्यंत आणि तर या सामन्यासाठी खास मुंबईवरून हा सामना यूट्यूबला लाईव्ह बघत आहेत धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड, आणि त्यांनी आजच्या सर्वच संघांना शुभेच्छा दिल्या आहेत. सांगायचं तात्पर्य एकच, मुंबईला इतकं व्यस्त असताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून हे सामने ते बघतायत. याही आधीचा सामना चांगला झाला असं त्यांनी वक्तव्य केलं आणि याही मॅचसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व, नेहमीच क्रीडा प्रकारामध्ये त्यांचं एक चांगल्या दर्जाचं लक्ष राहिलं आहे. नियोजन चांगलं असते. मॅचला सुरुवात होते आहे दुसऱ्या डावाला. 63 धावांचं लक्ष. सतीश नाना जाधव बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल वेगाने टाकला होता नागेश वाडेकर साठी. नागेश स्ट्रायकिंग एंडला, जे मुंबई परिसरातील एक दर्जेदार आक्रमक बॅटर आहेत आणि कित्येकदा आपण उमर 11 या टीम कडून त्याला खेळताना पाहिलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला भरपूर विदर्भामध्ये क्रिकेट खेळलेले मोहम्मद मोईन आणि नागेश वाडेकर ही सलामीची जोडी. 63 धावांचं लक्ष. यावेळी चांगला फटका. नागेश यांच्या बॅटमधून बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला, सीमा पार, चौकार. चौकाराने खातं उघडत असताना नागेश आणि शिवशक्ती फैजपूर या टीमचं. समोर मारलाय बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये सतीश नाना जाधव यांचं पाहायला मिळते. हा डॉट बॉल. धर्मवीर आखाडा एंड कडून बॉलिंग करत असताना सतीश नाना, एक अनुभवी गोलंदाज. या आधीच्या सामन्यात चमकदार कामगिरी सतीश नाना असतील, सँडी असतील किंवा कृष्णा शिंदे यांनी केली होती.
ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न, ऑप्टनच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते. मिड विकेट सजवलाय डीप मध्ये आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑन आतमध्ये, मिड ऑफ आतमध्ये, बॅकवर्ड स्पेअर लेग, शॉर्ट पाईन लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंटला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक कव्हर पॉइंट सजवलाय. समोर मारलाय मिडॉनच्या डोक्यावरून स्लाइटली ओव्हर पिच बॉलचा समाचार. बॉल लॉंग ऑनला सीमा पार, दुसरा चौकार. बॅटर आहे, चांगली बॅटिंग तो नुकत्याच काही स्पर्धांमध्ये करतोय आणि सातत्याने ज्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याने मागच्या 2 सीझन मध्ये दिला त्याचमुळे आता तो भारतातल्या काही प्रमुख टीम मध्ये जागा बनवण्यात त्याला यश मिळालं. त्याची चुणूक दाखवत असताना विदर्भातील जिजामाता प्रेक्षेगार बुलढाण्याच्या या मैदानावर मागच्याही सीझन मध्ये तो शजानंद आनंद गुजरात या टीम कडून खेळला होता. इनसाइड आउट, अवे फ्रॉम द बॉडी, ऑन दी अप, बॉल डीप कव्हरला सीमा पार, धमाका, नागेश स्पेशल षटकार. चौदा नागेश वाडेकर सुरुवातीपासूनच हा खेळाडू सांगतोय की वाडा कोणाचाही असो राडा मी करणार. सुरुवात केली आहे या नव्या वाड्यात. धावसंख्या शिवशक्ती 11 नागपूर 14 धावा बिनगडी बाद. या लढतीमध्ये बॅटिंग करत असताना लेग बिफोर या स्पर्धेमध्ये बाद नाही, हा महत्वाचा नियम या स्पर्धेमधला. कृष्णा शिंदे येत आहेत बॉलिंग साठी. कृष्णा शिंदे बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. तर चौकार येत असताना पहिल्या बॉलवर चौकाराने सुरुवात केली या षटकाची. धावसंख्या पोहोचली 18 धावांवर. 41 बॉल मध्ये 45 धावांची गरज. दिशा दिली या बॉलला मनगटाचा वापर करत. बॉल चालला आता स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक 1 रन. मोहम्मद मोईन स्ट्राईक रोटेट करत असताना चौकाराने खातं उघडलं. मोईन यांनी सुद्धा 40 बॉल मध्ये 44 रन करायचे आहेत. या ठिकाणाहून कृष्णा शिंदे हे नाव आजचं चर्चेत नाहीये संभाजीनगर परिसरामधलं. या खेळाडूने 2019-20 मध्ये जो धर्मवीर आमदार चषक झाला होता त्याही स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. खास करून गोलंदाजीमध्ये नेहमीच यश मिळालं या खेळाडूला. एक्सपिरियन्स तर बिलकुल खूप आहे. समोर मारलाय, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध लँड होईल आणि तोपर्यंत आता 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ दोन्ही बॅटरकडे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप वेळापर्यंत बॉल हवेमध्ये होता. निर्जन स्थळी लँड झाला. 39 बॉल मध्ये 42 रन करायचे आहेत. या लढतीमध्ये D11 संभाजीनगर संघाने या आधीच्या सामन्यात अशीच कामगिरी केली होती. युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद या टीमच्या विरोधात खेळत असताना
वेगाने टाकला हा बॉल, लेग स्टंप मिस करतोय, व्हाईट बॉलचा इशारा. पंच घोषित करत असताना अक्षयजी निर्मल युवा पंच, चमकदार कामगिरी आली आहे. अक्षयजी निर्मल असतील, शुभमजी गाडे असतील, तिसरे पंच श्याम, समीरजी जोशी. कमी गतीने टाकलेला बॉल, दिशा दिली आहे. आउटफील्ड खूप फास्ट या मैदानाची. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रचंड वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर सहजतेने मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 24 ला. 24 धावा बिनगडी बाद. 38 बॉल मध्ये 39 रन करायचे आहेत. आणि मागच्या सामन्यात युनिक स्पोर्ट्स संघाने ज्या चुका केल्या होत्या त्या चुका या मॅच मध्ये करताना दिसत नाहीये सलामीची जोडी. कारण जवळपास इतकंच लक्ष होतं 65 धावांचं, या मॅच मध्ये 63 धावांचं लक्ष आहे. समोर मारण्याच्या प्रयत्नात लीडिंग एज, हवेत आहे बॉल. कृष्णा शिंदेला मिळेल यश. 2 खेळाडू कॅच जज करत होते आणि कृष्णा यांनी तर अक्षरशः हाताची घडी बांधली होती. विश्वासच बसत नव्हता की हाही झेल पकडल्या जाईल, परंतु पकडल्या गेला झेल आणि नागेश होत आहेत बाद. छोटी परंतु इम्पॅक्टफुल इनिंग होते समाप्त. चांगलं कॅमेऱ्यावर करत असताना टेनिस क्रिकेटचे आमचे कॅमेरामॅन जीतू आणि तितकंच चांगलं डीजे ऑपरेटिंगचं काम करतायत एजे. तितकीच चांगली स्कोरिंग विशालजी बर्डे आणि त्यांच्या समवेत विनायक सिंगवन. हो, चांगला बॉल वेगाने टाकला. अपील आहे, अपील झाली परंतु नकार येतोय पंचांचा. गोलंदाज स्वतः रेफरलची मागणी करतायत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी इतकी विकसित झाली नाही की आम्ही कॉट बेंच साठी रेफरल अवेलेबल करू. त्यामुळे बिलकुल या बॉल गोष्टीसाठी रेफरल नाहीये. अपील बिलकुल झाली होती. कॉट बेंच साठी रेफरल नाहीये. कृष्णा शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळते, कारण चांगली अपील त्यांनी केली. विकेट किपरला सुरुवातीला तर बिलकुल त्यांच्याकडनं रिस्पॉन्स नव्हता या अपील मध्ये. थोडस गतीने सामना पुढे घेऊन जायचा विनंती असेल. 24 धावा धावफलकावर 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती 11 फैजपूर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कृष्णा शिंदे यांची 10 धावा देत 1 विकेट प्राप्त केली कृष्णा यांनी. निलेश सांगतायत की कृष्णा मला तर आवाज आला नाही, तुम्हाला कशाचा आला हे कदाचित कळेन असं झालंय. चोवीस धावा 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती 11 फैजपूर 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि 39 धावा करायच्या आहेत. रिवर्स खेळलाय मोहम्मद मोईन, यावेळी अफलातून फटका, बॉल पाठवलाय सीमा पार. स्विच इट, चौकार. धन्यवाद. भिंगडी शॉट लगवत असताना पूर्णपणे स्वतःला गोल फिरवत हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय मोहम्मद मोईनने. अठ्ठावीस धावा 28.
पायावरचा बॉल दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रचंड वेगाने बॉल तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लेगला पाहायला मिळतंय. 1 रन या बॉलवर मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 29 29 34 बॉल मध्ये 34 धावांची गरज. प्रेक्षकांच्या बसण्यासाठी सावलीची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ही खासियत आहे धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांची. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारकाईने लक्ष असते आणि नेहमीच दररोज आपण काय चांगलं करू शकतो या स्पर्धेमध्ये कुठल्याही त्यांचं नियोजन असू दे कुठल्याही नियोजनात आणखी काय चांगलं करता येईल यावर त्यांचा नेहमीच भर असतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वेगवान हा बॉल बॅटर बरोबर विकेट कीपर निलेश सुद्धा बीट होत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल करतायत फलंदाज अक्षय पण तो नकार दिला. 1 रन लेग बाईटच्या साह्याने मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 30 धावा. 33 चेंडूमध्ये 33 रनची गरज. जवळपास या सामन्यात शिवशक्ती 11 संघाचं पारड जड दिसते आहे. पायावरचा बॉल दिशा दिली आहे मनगडाच्या साह्याने. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फक्त 1 रन मिळेल. सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न या षटकात दिसतोय. मोहम्मद मोईन आणि अक्षय CR7 यांचा. धावसंख्या 31 धावा 31 रन. 32 बॉल मध्ये 32 रन या ठिकाणाहून करायचे आहेत त्यामुळे चांगल्या परिस्थितीत दिसतोय शिवशक्ती 11 फैजपूर. लीडिंग एज हवेत आहे बॉल डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. झेल सुटत असताना अतिशय सोपा झेल खूप वेळ होता हा झेल पकडण्यासाठी क्षेत्ररक्षकाकडे. डीप मिड विकेटच्या दिशेने कॅच सुटला की मॅच सुटला कारण सध्या जितक्या चांगल्या परिस्थितीत दिसतोय टीम शिवशक्ती 11 फैजपूर अशा कॅचेस सोडतील तर मग लवकर हा सामना संपवतील. शिवशक्ती 11 फैजपूर संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल D11 संभाजीनगर या टीमला तर कारण आधीच धावसंख्या कमी आहेत आणि अशा वेळी अशा चुका म्हणजेच काय दुष्काळात 13वा महिना. रिव्हर्स खेळलाय गॅप शोधलाय जसं की सुईमध्ये धागा ओढलाय. बॉल सीमा पार फरार चौकार. तर 3 षटक समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.33च्या सरासरीने धावसंख्या 37 धावा 37. दिनांक 9 तारखेला म्हणजेच धर्मवीर आमदार चषक 2025च्या अंतिम दिवशी अंतिम मॅच साठी आपल्यामध्ये दाखल होतील भारताचे दिग्गज विस्फोटक सलामीवीर तथा भारताचे एक दिग्गज क्रिकेटपटू माजी कर्णधार सन्माननीय वीरेंद्रजी सेहवाग आणि त्यांच्या समवेत भारताच्या दिग्गज महिला क्रिकेटपटू तथा यशस्वी माजी कर्णधार मिथालीजी राज खास प्रेक्षकांच्या भेटीला येतील. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या पुढाकाराने हा क्षण अनुभवायला मिळेल. समोर टाकलेला बॉल पायात मध्ये फ्लिक करत असताना मनगडाच्या साह्याने सिंगल थोडीशी मिसफिल आता दुसऱ्या धावेचा कॉल. 2 रन मिळतील 2 धावा मिळतील या बॉलवर. या 2 रनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 39 रन. 24 रनची गरज आहे. 29 बॉलचा खेळ शिल्लक आणि बॅटिंगचा विचार केला तर खूप डेप्थ आहे या टीमच्या बॅटिंग लाईनअप मध्ये. अकुटप्प्याचा बॉल पुल आणि सक्सेसफुल. मोहम्मद मोईन ट्रेडमार्क षटकार.
रिप्ले या बॉलचा शॉट ऑफ लेंथ बॉल आणि त्या लेंथला पिक करत असताना बॉल मैदानाच्या बाहेर टिक केलाय मोहम्मद मोईनने. आणखी एक, ये बल्ले की आवाज और 6 का फरमान. षटकार. मला वाटते मोईनला भुसावळची ट्रेन लवकर पकडायची आहे. अतिशय ताकदीने शक्ती प्रदर्शन करत असताना या लढतीमध्ये मोहम्मद मोईन धावसंख्या पोहोचली 51 वर. आता 12 रन करायचे आहेत. समोर टाकलेला बॉल फ्रंट फुटवर येऊन यावेळी चांगलं क्रिकेट. 2 षटकार आले, स्ट्राईक रोटेट केली मोहम्मद मोईनने. 1 रन प्राप्त होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचले मोईन. आता स्ट्रायकिंग एंडला अक्षय. बॅटिंगचा विचार केला तर तंजील, अमित पाटील, सुशांत गायकवाड, ओमकार हरपाल, शिवम सारखे चांगले बॅटर या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. कारण सुशांतने सुद्धा या काही स्पर्धांमध्ये मागच्या कालावधीत चांगली बॅटिंग केली आहे. ओमकार हरपाल सारखा एक दर्जेदार बॅटर या टीम मध्ये आहे. वेगवान बॉल, यष्ट्यांचा वेध आणि दांडी गुल बॅटर अक्षय बाद. रायगड परिसरातील पनवेल परिसरातला रोहा अष्टमीचा खेळाडू, रायगडचा रिषभ पंत या नावाने प्रसिद्ध ओमकार हरपाल बॅटिंगसाठी. धावसंख्या 52 रन, 25 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. ओमकार हरपाल, रायगडचा रिषभ पंत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या हाताचा बॅटर कृष्णा शिंदे यांना यश मिळते आहे. या सामन्यात दुसरी विकेट प्राप्त केली कृष्णा यांनी. सतीश नाना अपयशी ठरल्यानंतर कृष्णाची जबाबदारी वाढली होती. पहिला बॉल अगदी रिषभ पंत स्टाईलने टन टनाटन बॅटिंग, बॉल सीमा पार, चौकार. गरज नाहीये, 7 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 रनची गरज. अगदी रिषभ पंत स्टाईलने विजय चौकाराने खातं उघडलं बॅटर ओमकार हरपालने. आणि नेहमीच या खेळाडूला जे रिषभ पंत नाव दिलं रायगड परिसरातलं, आणि तसाच कामगिरी या खेळाडूने नेहमी केली आहे. 7 धावांची गरज. आणि ड्रिंक्स ब्रेक नसल्यामुळे आमच्या ग्राउंड स्टाफला सुद्धा थोडासा आनंदच झाला असेल. चला, आज तरी संधी मिळाली आराम करण्याची. खुश होते ते गाणं चालू होते तेव्हा. शिवा, पवन, लहू, करण आणि त्यांची संपूर्ण टीम. फिरोज येत आहेत बॉलिंगसाठी. फिरोज भाई यांच्या माध्यमातून हा टीम या इथपर्यंत पोहोचला. 7 रनची गरज आहे. पहिला बॉल ऑप्टनच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन जुळेल खात्यामध्ये. म्हणजेच काय तर हा सामना जर शिवशक्ती 11 फैजपूर संघाने जिंकला आणि त्यानंतर त्यांचा सामना होईल तो म्हणजे युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद या टीम सोबत. त्या मॅच मध्ये मजा. आणि परंतु या बॉलवर शॉर्ट बॉलला दिली मोहम्मद मोईनने सजा. सामना जिंकलाय, मनही जिंकणारा खेळ केलाय. मोहम्मद मोईनने आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. अभिनंदन टीम शिवशक्ती 11 फैजपूर. वेल प्लेड. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी टीम D11 संभाजीनगर, निलेशजी आणि फिरोजभाई, आपण चांगला संघ इथपर्यंत पोहोचवला. आपले सुद्धा आभार आणि येणाऱ्या मॅचेस साठी शुभेच्छा. आता टीम शिवशक्ती 11 फैजपूर संघाला दोन्ही टीमला विनंती आहे लाईनअपने एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत.